हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. भाषांतर. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात म्हणजे भौतिक शरीरात सुखाने राहतो. तर प्रेक्षक हो, मागील भागामध्ये आपण अनासक्त आणि आसक्त मनुष्यामधील फरक पाहिला. तर अनासक्त मनुष्य म्हणजे भक्त कर्मफलांबद्दल कशामुळे अनासक्त राहू शकतो आणि त्याचबरोबर सुखीही राहू शकतो, ते भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर प्रेक्षक हो, आपले हे भौतिक शरीर म्हणजे 9 द्वार असलेलं नगर आहे. ते 9 द्वार म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकुड्या, 1 मुख, 1 गुदा आणि 1 उपस्था, अशा 9 द्वार असलेल्या शरीरामध्ये आपला आत्मा वसलेला आहे. म्हणजे आपण हे शरीर किंवा देह नाही, तर आपण या देहामध्ये राहणारे देही म्हणजेच आत्मा आहोत. उदाहरणार्थ, आपण कॉलेज नाही तर कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असतो, किंवा रुग्णालय नाही तर रुग्णालयात भरती झालेले रुग्ण असतो, बरोबर. आपण एखादा फॉर्म भरतो तेव्हा आपलं नागरिकत्व विचारलं जातं, तेव्हा आपण भारत असं लिहितो का? नाही, तर भारतीय असं लिहितो. म्हणजे आपण भारत नाही तर भारतात राहणारे भारतीय आहोत. त्याचप्रमाणे आपण कोणीही शरीर नाही तर शरीरामध्ये राहणारे आत्मे आहोत. आणि या देहाची किंवा देहरूपी नगराची कार्ये प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात. परंतु सुखी राहण्यासाठी आपल्याला स्वतःच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, कोणाचा स्वभाव रागीट असेल तर तो नियंत्रित करणं गरजेचं असतं ना, तेव्हाच तर तो सुखी राहू शकतो. याला म्हणायचं स्वतःच्या प्रकृतीला किंवा स्वभावाला नियंत्रित करणं. परंतु या भौतिक जगामध्ये अज्ञानी लोक भगवंतांच्या प्रकृतीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व सृष्टीला नियंत्रित करू इच्छित आहेत, म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता निसर्गाचे शोषण करीत आहेत. उदाहरणार्थ, नद्यांमध्ये, समुद्रामध्ये सर्व प्रदूषण पसरवित आहेत. मोठमोठे पर्वत कापले जात आहेत, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहेत, इत्यादी. आणि मग आपण बघतो की काही ठिकाणी सुका दुष्काळ आहे तर काही ठिकाणी ओला दुष्काळ पडत आहे. सगळीकडे नुसतं पाणीच पाणी आहे आणि काही ठिकाणी अजिबातच पाणी नाही. हे का होतं? प्रकृती आपली शत्रू आहे का? नाही, प्रकृती तर आपली आई आहे, जननी आहे. परंतु आपण तिलाच स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, तिचं शोषण करीत आहोत, आणि म्हणून आपल्याला ही फळं मिळत आहेत. म्हणून आपण भगवंतांच्या प्रकृतीला किंवा इतरांच्या स्वभावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्या प्रकृतीला संयमित केलं पाहिजे. त्याने आपण या 9 द्वाराच्या शरीरामध्येही सुखी राहू शकतो. त्याचप्रमाणे जो मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो तोही या 9 द्वारांच्या शरीरामध्ये सुखी राहू शकतो, बरं का. परंतु भगवंतांनी हे अगोदरच सांगितलेलं आहे की कोणीही कर्मांचा त्याग करूच शकत नाही. पोट भरण्यासाठी खावं तर लागतंच ना, आणि त्यासाठी काहीतरी कर्मे करावीच लागतात. म्हणून भगवंत सांगतात की आपण कर्मांचा त्याग न करता कर्मफलांचा त्याग करायचा आहे, म्हणजे कर्मफळांप्रती अनासक्त व्हायचं आहे. म्हणजे आपण कर्मे करायची आहेत पण मनापासून त्यामध्ये आसक्त व्हायचं नाही. म्हणून भक्त त्याच्या इंद्रियांना श्रीकृष्णांच्या सेवेत लावतो. कारण आत्तापर्यंत तो भोग घेण्याच्या भावनेने कर्म करीत होता, आसक्त होता. आता त्याने ती सेवा भावनेने करण्याचा संकल्प केला आहे. म्हणजे आता तो गुरु, साधू, शास्त्रांच्या सांगण्याप्रमाणे कार्य करतो. अशा प्रकारे भक्त स्वतःच्या मनाप्रमाणे कार्य न करता मनाला श्रीकृष्णांमध्ये स्थिर करतो, आणि त्यामुळेही तो या 9 द्वारे असलेल्या शरीरामध्येही सुखाने राहू शकतो. प्रेक्षक हो, प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे आपले शरीर कर्म करते. उदाहरणार्थ, आपण भोजन करतो पण आपण ते पचवत नाही, तर ते आपोआप भगवंतांच्या प्रक्रियेद्वारे पचते. परंतु आपण स्वतःलाच करता समजत असतो आणि सर्वांवर स्वामित्व गाजू इच्छितो. म्हणून आपण स्वतःला स्वामी मानणं बंद केलं पाहिजे की मी हे केलं, मी ते केलं. नाही, काही गोष्टी प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे आपल्याकडून करून घेतल्या जातात आणि त्यामुळे आपण कर्मबंधनात अडकतो.
परंतु जे भक्त असतात ते भगवद्गीता भागवताचं अधिकृत गुरूंद्वारे श्रवण करून हे जाणू शकतात आणि मग ते 3 गुणांच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी गुरु साधू शास्त्रांच्या सांगण्यानुसार कार्य करू लागतात आणि मग भगवंत त्यांच्याकडून कार्य करून घेतात। जेव्हा आपण भक्त बनतो तेव्हा भगवंत आपल्याकडून कार्य करून घेतात, परंतु जेव्हा आपण भक्त बनत नाही तेव्हा प्रकृती आपल्याकडून कार्य करून घेते। त्यामुळे आपण स्वामी नाहीच हे सिद्ध होतं। रावण हिरण्यकशिप ही स्वामी बनू इच्छित होते, परंतु ते मृत्युमुखी पडले। म्हणून आपण आपल्या मनावर काम करायचं आहे, त्याला प्रशिक्षण द्यायचं आहे। कधी आपण उत्तीर्ण होणारही नाही, परंतु आपण प्रयास करीत राहायचा आहे। आणि मनाला तारणारं कोण आहे? तर महामंत्र मंत्रायते इति मंत्र हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हा मंत्र आपल्या मनाचा उद्धार करू शकतो आणि मग आपण या 9 द्वारे असलेल्या शरीरामध्येही सुखपूर्वक राहू शकतो। कारण त्याला तेव्हा कळतं की आपण हे शरीर नाहीच तर आत्मा आहोत, आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपले हे शरीरही भगवंतांचं आहे। म्हणून तो या शरीराद्वारे कार्य करूनही काही न केल्यासारखंच आहे ना, आणि म्हणून त्याला कर्मफळे भोगावी लागत नाहीत, कारण तो सर्व काही भगवंतांसाठी करत असतो। उदाहरणार्थ अर्जुनही भगवद्गीता ऐकल्यानंतर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी युद्ध करतो आणि म्हणून त्याला त्याचं कर्मफळ भोगावं लागतच नाही। तसेच प्रेक्षक हो, या शरीरामुळे वेगवेगळ्या परिस्थितीही उद्भवू शकतात, परंतु असा मनुष्य जो भक्त असतो तो स्वतःच्या इच्छेनं त्या परिस्थितींमधून बाहेरही पडू शकतो बरं का। उदाहरणार्थ एक भक्त आहे आणि एक अभक्त आहे। जो अभक्त आहे तो जर आजारी पडला तर तो स्वतःला लाचार समजू लागतो, परंतु भक्त जर आजारी पडला तर तो असा विचार करतो की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आता मला वेळ मिळत आहे, इतर काम करण्याची गरज नाही, घरातील लोक माझी काळजीही घेत आहेत, तर या वेळामध्ये मी भगवंतांचे चिंतन श्रवण करू शकतो, हरिनामाचा अधिक जप करू शकतो। अशा प्रकारे तो भक्त परिस्थितींना सुद्धा कृष्ण भावनेमध्ये परिवर्तित करू शकतो। तर आपण बघितलं की एखादा अभक्त अशा परिस्थितीमध्ये भगवंतांना दोष देतो, उद्विग्न होतो की असं कसं झालं वगैरे वगैरे, परंतु तेच भक्त त्या परिस्थितीला भगवंतांची कृपा समजतो। तर हे सर्व काही भावनेच्या फरकामुळेच होतं। जर आपण आपल्या भावनेला कृष्ण भावनेमध्ये परावर्तित केलं तर आपलं आयुष्य खूप सुंदर होतं। म्हणून आपण आपल्या भावनेवर मनावर काम केलं पाहिजे। प्रेक्षक हो, आपल्या दुःखाला इतर कोणीही मनुष्य, देवता किंवा ग्रह नक्षत्र कारण नसतात। आपणच, आपलं मनच आपल्या सुखदुःखास परम कारण असतं आणि हेच मन आपल्याला या संसारामध्ये बद्ध करून ठेवतं। आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचं म्हणजे आध्यात्मिक प्रकृतीचं की आपण आत्मा आहोत याचं विस्मरण झाल्यामुळे आपण या भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून आपण दुःख भोगतो। भगवंतच केवळ स्वामी आहेत, आपण सर्व त्यांचे सेवक आहोत। भगवंत पूर्ण शुद्ध आहेत, सच्चिदानंद आहेत। आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे आपणही पूर्ण शुद्ध आहोत, सतचित आनंदी आहोत। म्हणजे आपण गुणात्मकदृष्ट्या भगवंतांच्या समान आहोत, परंतु परिमाणाच्या दृष्टीने भगवंत समुद्रा समान आहेत, तर आपण जणू समुद्राच्या पाण्याचा एक थेंब आहोत। परंतु अज्ञानामुळे आपण हे सर्व काही विसरलो आहोत, भगवंतांपासून वेगळे झालेलो आहोत आणि येथे आलेलो आहोत आणि भगवंतांची जी शक्ती आहे, जिला माया म्हणतात, तिने आपल्याला पकडलेलं आहे। उदाहरणार्थ एखादे सरकारी अधिकारी आहेत आणि आपण त्यांचे सेक्रेटरी म्हणजे चिटणीस आहोत, म्हणून आपल्यासाठी ही वेगवेगळ्या सुखसुविधा पुरविलेल्या आहेत। परंतु आपण जर आपले स्वामी म्हणजे त्यांनी त्याच्या विरुद्ध गेलो तर आपण चुकीचे ठरतो, मग पोलीस आपल्याला पकडतात, तुरुंगात टाकतात। ते तुरुंग सुद्धा त्या नेत्याच्याच अधिकाराखाली कार्यरत असतं। पण आपण बाहेर किती स्वतंत्रपणे जगत होतो, आपल्याकडे शक्ती होती, सन्मान होता, त्या नेत्यासोबत उठणं बसणं होतं, परंतु आता तुरुंगात दुःख उपभोगत आहोत। त्याचप्रमाणे भगवंत परमनेता आहेत, आपण त्यांच्यासोबत भगवत धामामध्ये होतो, पण आपण जेव्हा स्वतःच भोक्ता बनण्याच्या इच्छेमुळे त्यांच्यापासून वेगळे झालो तेव्हा भगवंतांची जी प्रकृती आहे, जी तुरुंग, त्यामध्ये अडकलो। ही जी प्रकृती आहे ती भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे, परंतु आपण तिच्यापेक्षाही जास्त गुणसंपन्न आहोत, श्रेष्ठ आहोत। मग आपण का या भौतिक प्रकृतीमध्ये बंधनांमध्ये फसावं?
म्हणून भगवंत आपल्यावरील प्रेमापोटी आपल्याला वाचविण्यासाठी, समजावण्यासाठी येतात. ते भगवद्गीता देतात किंवा त्यांच्या भक्तांना आपल्याला येऊन घेऊन जाण्यासाठी पाठवतात. ते केव्हा शक्य होईल? जेव्हा आपण भक्ती करून शुद्ध होऊ, भगवंतांची शरण घेऊ तेव्हाच. कारण भगवंत त्या मायेचेही स्वामी आहेत. म्हणून आपण भगवंतांची शरणागती स्वीकारल्याने ती माया आपल्याला काहीही हानी पोहोचू शकत नाही आणि आपण भगवत भक्ती करून शुद्ध झाल्याने भगवतधामी जाऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो, असा कृष्ण भावना भावित भक्त जेव्हा हे जाणतो की तो शरीर नाही तर आत्मा आहे आणि आत्मा कधीच मरत नाही, या शरीराच्या मृत्यूनंतरही त्याचं जीवन पुढे चालूच राहणार असतं, तेव्हा तो कोणतीही भौतिक गोष्ट मिळवण्यासाठी लालायित न होता आत्म्याच्या उन्नतीसाठी कार्य करतो. तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो आणि दुसऱ्यांच्या हृदयामध्ये देखील त्यांना श्रीकृष्ण दिसत असतात. प्रेक्षक हो, आपल्या शरीराच्या आतमध्ये, आपल्या हृदयामध्ये परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण वास करतात. आत्माही तेथेच वास करतो. हे जो समजतो तो भगवंतांप्रमाणेच मुक्त होतो आणि म्हणून असा कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो. उदाहरणार्थ, बाळ प्रल्हाद एका राक्षसी कुटुंबात जन्माला येऊनही आणि छळाला तोंड देऊनही कृष्णांवरील त्यांच्या भक्तीत दृढ राहिले. बाह्यतः त्यांनी कष्ट आणि परीक्षा सहन केल्या, परंतु अंतर्गतरित्या त्यांचं मन श्रीकृष्णांच्या दैवी प्रेमावर आणि संरक्षणावर स्थिर होतं. त्यांची चेतना बाह्य परिस्थिती किंवा शारीरिक मागण्यांद्वारे नियंत्रित नव्हती, कारण ते भौतिक क्षेत्राच्या पलीकडे गेलेले होते आणि श्रीकृष्णांच्या उपस्थितीत त्यांना समाधान मिळालं होतं, मुक्ती मिळाली होती. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपली प्रकृती म्हणजे स्वभाव संयमित केला पाहिजे आणि सर्व कार्य करीत असतानाही मनाद्वारे त्यापासून अनासक्त राहिलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. कृष्ण भावनेद्वारे आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे म्हणजे आपण शरीर नाही तर आत्मा आहोत याचे स्मरण ठेवूयात आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या भगवंतांशी तादात्म्य ठेवून त्यांच्याप्रमाणेच मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.